जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॅथ्स वर्ल्ड क्लासचे संचालक धनंजय भोसले होते। कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी प्रमुख उपस्थितांमध्ये महादेव डुचे, उमेश भोगे, संजय डोके तसेच युवा उद्योजक मनोज कुलथे यांचा समावेश होता। कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले। जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमातून समाजात एकता, प्रामाणिकपणा आणि सेवा भावनेचा संदेश देण्यात आलाय। चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड नेहमीच सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजरे करते। तर आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे आणि महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठ्या चळवळी उभा केल्या। त्यामध्ये महत्त्वाची चळवळ ते म्हणजे दांडीयात्रा असेल, त्याचबरोबर खेडा सत्याग्रह असेल, त्याचबरोबर चंपारण लढा असेल, त्याचबरोबर छोडो भारत ही चळवळ असेल। या भरपूर चळवळी उभा केल्या आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं। यांचं खूप मोठं योगदान आहे। धन्यवाद। कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे सर्व साधू संतांच्या महात्मा पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करत असतो। आज महात्मा गांधी यांची जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे। या जयंतीमुळे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय जवान जय किसान हे आज पण आपल्याला प्रेरणा देऊन जाते आणि त्यांचा आज जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। तसेच त्यांना राष्ट्रपिता म्हणतात, आपल्या भारताचे शिल्पकार असे महात्मा गांधींना पण। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।